श्री संत बाळूमामा देव म्हणतोय, जरी हा तुला खोटा ऑनलाईन संदेश वाटत असला तरीही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको, असे आग्रहाने आव्हान मी करतो, कारण तो तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. म्हणून पाहूनही हा संदेश दुर्लक्ष करू नको. या रात्रीमध्ये बाळूमामा अशा काहींचा अंत करतील जे तुला इजा करू इच्छितात किंवा तुला त्रास देऊ इच्छितात. कृपया हा संदेश टाळू नको. जर हा संदेश दुर्लक्ष करशील तर आयुष्यात पस्तावशील. म्हणून पाहूनही हातचा हा मामांचा संदेश दुर्लक्ष करू नको. देव म्हणतोय, बाळा, मला सर्व काही माहीत आहे की तुझ्यापैकी बरेच जण तणाव, गोंधळ आणि झोपेच्या समस्यांशी सध्या झुंजत आहेत. तुझे जीवन आता मी सोपे करण्यासाठी आता मी इथे तुझ्या समोर आलो आहे. हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे. तुझ्या चिंतेची जागा स्पष्टपणे आता घेतली जाईल. तुझा गोंधळ समजूतदारपणाने आणि तुझ्या निद्रानाशाच्या रात्री शांततेने बदलतील. जर तू आजचा हा संदेश मोजून 12 मिनिट तरी ऐकशील तर तुझी सर्वात मोठी इच्छा स्वत बाळूमामा येऊन पूर्ण करतील आणि तुझ्या जीवनात खूप मोठा चांगला परिणाम होईल. फक्त हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. बाळा, मी तुला सांगतोय, तुला वाटतं हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. अडचणी आणि अडथळ्यांना तोंड देत असताना अशा सोडू नको. तुझी चिंता देवाला दे आणि तो तुला कोणत्याही अडचणीत पाहील. तुला त्याच्याकडून शांती आणि उपाय सापडतील. पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा, जोपर्यंत तू माझा हात धरला आहेस तोपर्यंत घाबरू नको, भीऊ नको. मी सदा तुझ्या पाठीशी आहे माझ्या लाडक्या बाळा. जर का आजचा हा संदेश तू 11 ते 12 मिनिट मला देऊन ऐकशील तर नक्की मी तुझी इच्छा पूर्ण करेल. जीवनामध्ये तुला काहीतरी शिकायला भेटेल. फक्त हा संदेश दुर्लक्ष करू नको. हे बघ, जीवनामध्ये सर्वांना अडचण ही असतेच. अडचणीशिवाय जीवन हे नसते बाळा. जेव्हा तुला जीवनामध्ये अडचण येत असते त्या अडचणींना घाबरून एका जागे बसू नको. आणि जर ती अडचण तुला सतावत असेल तर त्या अडचणींना जरा देखील भेऊ नको. कारण जर तू अडचणीच्या वेळी स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तर मी विश्वासाने सांगेल ती अडचण तुला आयुष्यात काही देखील चांगले कार्य करू देणार नाही बाळा. आयुष्यामध्ये सर्वात चांगला आधार असतो अडचणीच्या वेळी. सर्वात चांगला आधार कोणता असतो तुला ठाऊक आहे का? तो आधार असतो स्वतःवरचा विश्वास, जो तुला तुझ्या कानात येऊन हळूच सांगत असतो, सर्व काही चांगले होईल. तू कोणतीही वाईट कर्म केलं नाहीस असं तुझा विश्वास तुला सांगत असतो. म्हणून अडचणीच्या वेळी स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक संकटांना सामोरे चल. जीवनामध्ये संकट येत असतात आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जीवनामध्ये संकट एकाच वेळी तुझ्यापाशी राहणार नाहीत. ते संकट नक्की एक दिवस तुझ्यापासले जाणार आहेत. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेवून त्या समस्यांना तोंड दे. मी विश्वासाने सांगतो, तुझे सर्व संकट दूर होतील. मात्र जेव्हा तू अडचणीच्या वेळी फक्त माझी आठवण काढत असतो, मी त्यावेळी तेव्हाच धावून येत असतो जेव्हा तू त्या अडचणींना एकदा तरी सामोरे गेला आहे. जर तू तुझ्या जीवनामध्ये एकदा पण तुझ्या एकही अडचणींना सामोरे गेला नाहीस तर ऐक, मी तुझ्या अडचणींच्या वेळी मी तुला त्या अडचणीतून बाहेर काढायला येणार नाही बाळा. जर तुझ्या जीवनामध्ये तू स्वतः कोणत्या तरी अडचणींना सामोरे गेला नाहीस तर ती अडचण मी दूर करणार नाही. कारण जीवन तुझे आहे. तुझ्या जीवनामध्ये ध्येयाच्या रस्त्यावर तुला स्वतः चालायचे आहे. म्हणून प्रत्येक वेळी जर मी तुला मदत करत राहिलो तर तू जीवनामध्ये नक्कीच ढिल्ला पडशील. जीवन कसे जगायचे तुला समजणार नाही.
दुःख संकट काय असतात हे तर तुला अजिबात कळणार नाही. म्हणून माझ्या लाडक्या बाळा ऐकून घे, मी तुझी संकट तेव्हाच दूर करेल जेव्हा तू एकदा तरी त्या संकटांना तोंड दिलं आहेस. आणि ते संकट जेव्हा तुझा पाठलाग करतच असतात तेव्हा मात्र मी तुझा नक्की हात पकडेल आणि त्या संकटातून तुला बाहेर काढेल. बाळा, आयुष्यात संकट असतात, मात्र ते एकाच जागी नसतात. ते प्रत्येक वेळी कुणाकडे जातील हे सांगता येत नाही. मात्र आयुष्यामध्ये संकट असतातच, कारण आयुष्य आहे म्हटल्यानंतर संकट ही सर्वांना असतात. त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तू माझ्याकडे येत असताना एकच प्रार्थना कर बाळा. कोणती प्रार्थना तुला मी आज सांगू इच्छितो ती प्रार्थना आहे, मामा मला त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा द्या, ताकद द्या आणि मला स्वतःवर विश्वास ठेवावी इतकी तरी ताकद द्या. मी नक्की आयुष्यात काहीतरी करून दाखवेल. त्या दुःखांना, त्या संकटांना मी नक्की हाताळेल. फक्त मला ताकद द्या. माझ्याकडे प्रार्थना मागत असताना अशी प्रार्थना तू एकदा तरी म्हणून बघ. विश्वास ठेव, मी सर्व काही नीट करेल. तुझे स्वप्न तू कशाने पाहावे? जर तू डोळ्याने तुझे स्वप्न पाहशील तर ते अश्रूंबरोबर निघून जातील. म्हणून तुझे स्वप्न नेहमी हृदयात जपून ठेव, कारण हृदयाच्या प्रत्येक ठोका ही स्वप्न पूर्ण करण्याची तुला प्रेरणा देत जाईल. बाळा, आयुष्यात स्वप्न सांगायची नसतात, ती करून दाखवायची असतात. जर तू प्रत्येक वेळी सर्वांना सांगत राहशील मी हे करत आहे आणि यामध्ये यश मला भेटेलच, असं जर तू प्रत्येकाला सांगत राहशील तर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, तू ज्या गोष्टीचा जास्त गर्व करत असतो ती गोष्ट जर तू अति केलीस तर नक्कीच त्याची माती होणारच. म्हणून कोणत्याही गोष्टीला अति करू नको. कसलीही गोष्ट असली तरी जर तुझी त्यामध्ये मेहनत असली तरी देखील तू जास्त कोणत्या गोष्टीचा गर्व करू नको. बाळा, जशा प्रकारे मी तुला सुख दिलो आहे तुझे सुख घेऊ शकतो, म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा गर्व करायला जाऊ नको. गर्व ज्या ठिकाणी करायचा आहे, ज्या ठिकाणी तुला गर्व करायचा आहे त्या ठिकाणी गर्व नक्की कर. मात्र प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत बसू नको. तुला आधी कोणतीही गोष्ट सत्यात उतरवायची आहे, मग ती सर्वांना सांगायची आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. बाळू मामांवर विश्वास असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघ. मामा म्हणतात आयुष्यामध्ये तू फक्त बेहू नको. मी मामा केव्हा येईल तुला अडचणीच्या वेळी तुला कळणार देखील नाही. फक्त माझे एकदा नाव घे. अरे, अडचणी या जीवनामध्ये असतातच. तू बिंदासपणे एकदा जीवन जगून तर बघ, ती अडचण कशा प्रकारे तुझे जाईल. आणि जर तू त्या अडचणींना भेऊन राहशील तर ती अडचण देखील तुझ्याकडेच राहील. ही लक्षात गोष्ट ठेव. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आयुष्य दिले आहे. ह्या आयुष्यामध्ये तू प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. आयुष्यामधील जर तू प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगणार नाहीस तर तुला आयुष्याची किंमत राहणार नाही आणि आयुष्य देखील तुझी किंमत करणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. दुःख तर सर्वांना असतातच, ते दुःख जात देखील असतात. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा तू स्वभावाने कमवलेली माणसे जास्त तुला सुख देतील. म्हणून तू आनंदी क्षणासाठी फक्त पैसे कामाला येतात आणि स्वभावाने कमवलेली माणसं हे जास्त सुख देत असतात. म्हणून जितका पैसा कमवला आहेस तितके माणसं देखील कमव. जर तू प्रत्येक वेळी पैशाच्या मागे धावत असशील तर नक्की तुझे जीवन तू असेच नष्ट करत आहेस. अरे, जीवन जगण्यासाठी मोजके दिवस शिल्लक असतात. ते मोजके दिवस शिल्लक आहेत म्हणून तर जग. सर्वांना प्रेमाने तर बोल. एकदा सर्वांना नीट बोलून तर बघ. काय घेऊन जाणार आहेस सोबत? प्रत्येक गोष्ट इथे टाकून जाणार आहेत.
फक्त तुला पैसे, तुझ्या जीवनामध्ये आनंदाच्या क्षणासाठी पैसे कामाला येतात, मात्र तू स्वभावाने कमवलेली माणसं हे तुला दुःखाच्या वेळी सुखामध्ये टाकतील हे नेहमी लक्षात ठेव. म्हणून जास्त पैशाला वेळ देत बसू नको, जास्त माणसं देखील कमव. आयुष्यामध्ये खूप सारे जण तुझ्या येत जातील, प्रत्येक जणांना जर तू लक्षात ठेवलूस तर चुकीचं करत आहेस. तू प्रत्येकालाच लक्ष ठेवू नको, लक्ष देऊ नको, पण जे तुला नेहमी सुख दुःखात सामील होत असतात तुझ्या, त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरू नको. कारण तुझ्या सुखामध्ये देखील ते आनंदी असतील आणि तुझ्या दुःखाच्या वेळी ती व्यक्ती जर तुला आयुष्यात दुःखामधून बाहेर काढत असेल तर त्या व्यक्तीला विसरू नको. जर तू तसे व्यक्ती, तसे माणसं गमवशील तर तू आयुष्यात सर्व काही गमावून बसशील, हे नेहमी लक्षात ठेव. बाळा, माझे नामस्मरण निस्वार्थ प्रेमाने, चांगल्या मनाने, शुद्ध मनाने एकदा करून तर बघ. मी तुला आयुष्यात काही देखील कमी पडू देणार नाही. माझ्याकडे प्रार्थना मागायला आल्यानंतर तू हे मागू नको, देव मला सर्व सुखी कर, सर्व काही सुखामध्ये दे, सर्व काही नीट कर. त्यापेक्षा तू फक्त देव माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मला साथ द्या, माझी अडचण जी असते त्यामधून बाहेर निघण्याची मला शक्ती द्या, असं एकदा म्हण तरी. मी तुला प्रत्येक गोष्ट सुखामध्ये ठेवील, तुला तुझे जीवन सुखामध्ये आणेल. तू फक्त म्हण, देव माझ्या प्रयत्नांना साथ द्या. अनेक वेळी जर तू प्रयत्न करणार नाहीस आणि माझ्या चरणी येऊन म्हणशील, मामा माझे सर्व दुःख दूर करा आणि मला यशापर्यंत पोहोचवा. अरे, जर तू मेहनत करणार नाहीस, तू परिश्रम त्या गोष्टीसाठी करणार नाहीस, तर मी तुला फळ देऊ शकतो. अरे, तुझ्या वाटेवर जे लोक आहेत त्यांच्याकडे पाहून तर मेहनत कर. जे लोक तुझ्या वाटेवर आहेत आणि यशस्वी झाले आहेत, त्यांनी जेवढी इतकी मेहनत घेतली आहे तेवढी तर मेहनत घेऊन तर बघ. मी तुला ती गोष्ट नक्कीच देईन. त्यासाठी जरा वेळ लागेल, मात्र वेळ आल्यानंतर मी तुला नक्कीच ते यश देईल. फक्त विश्वास ठेव. तुझं जगणं आणि मरणं यामध्ये फरक काय आहे तुला आज मी सांगतो. अरे बाळा, तुझं जगणं हे दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसेल तर जेवणच जात नाही, असं तुझं जगणं असावं. प्रत्येकाला तुझी आठवण येवं, तुझी आठवण प्रत्येक वेळी प्रत्येक जण काढावं, असं काहीतरी चांगलं जीवनामध्ये काम कर. नक्कीच तू त्यावेळी श्रीमंत मानला जाशील. फक्त पैसा कमवशील, यावेळी तू श्रीमंत मानला जाणार नाहीस. मात्र प्रत्येकाच्या तोंडावाटू जेव्हा तुझे नाव येईल, तुझे नाव प्रत्येक जण मनापासून घेईल, नक्कीच तू जीवनामध्ये श्रीमंती कमवला आहे. आयुष्य असंच आहे. आयुष्यात प्रत्येक क्षणाला रडत बसू नको. जर तू प्रत्येक गोष्टीवर रडत बसशील, चिंता करत राहशील, तर नक्की तुझे आयुष्य असंच जाणार. मात्र त्या संकटांना स्वतः तोंड जेव्हा देतील तेव्हा मात्र तू नक्की आयुष्यात यशाच्या मार्गावर जात राहशील. हे गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आयुष्यामध्ये कोणती गोष्ट तुझी चिंता घालवत असते तुला ठाऊक आहे का? ज्या प्रकारे थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवत असतात. म्हणून नेहमी प्रत्येक वेळी दुःखाच्या वेळी शांत डोके ठेव आणि उपदार मन ठेव. तुझी नक्की ती चिंता जाईल. शिंपडल्यानंतरच ती तुझी नक्कीच चिंता जाईल. म्हणून नेहमी जीवनामध्ये शांत मनाने कोणत्याही गोष्टीचा विचार कर. जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं 1 मिनिटामध्ये जीवन आणि नशीब बदलू शकत नाही. मात्र त्या 1 मिनिटामध्ये तू घेतलेला निर्णय तुला आयुष्यामध्ये कोणत्या वाटेवर नेईल हे देखील सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक निर्णय हा शांत डोक्याने आणि उबदार मनाने आयुष्य जगत चल. प्रत्येक वाटेवर तुला सुख दिसत जाईल. लक्षात ठेव, तुझ्या आनंदाची सुरुवात आधी तुझ्यापासूनच होते. दिवसाची सुरुवात हसत मुखानं कर. जर तू
दिवसाची सुरुवात आता काय करायचं या गोष्टीपासूनच करशील तर नक्की तुझा दिवस खराब गेल्याशिवाय राहणार नाही। त्याऐवजी जर तू तुझ्या दिवसाची सुरुवात आनंदाने दिवसाची सुरुवात प्रत्येक वेळेची सुरुवात करशील आनंदाने तर नक्की ती वेळ तो दिवस तुझा आनंदीत जाणार, दुःखी तर जाणारच नाही। म्हणून नेहमी लक्षात ठेव आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नको, कारण मी तुझी परिस्थिती बदलत नाही याचे कारण मला तुझ्यामधले अहंकार नष्ट करायचे आहे। अरे अहंकारामुळे देखील अनेक नाती तुटत असतात। प्रत्येक वेळी फक्त चुकाच कारणीभूत नसतात तर तो असतो चुका नसतात तर अहंकार असतो कारणीभूत। म्हणून तुझा अहंकार नष्ट कर, नक्की जीवन सुखामध्ये जाईल। कोणी तुझ्याबद्दल वाईट म्हटले तर फारसे जास्त मनावर घेऊ नको, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळेच चांगले म्हणतील आणि जो वाईट आहे त्याला सर्वजण चांगले म्हणतात आणि जो चांगला आहे त्याला प्रत्येक जण वाईट म्हणतात। म्हणून जर तुला वाईट म्हणत असतील तर सर्वांकडे लक्ष देऊ नको। आयुष्य तुझ्या मनाने जग। जर तू तुझं आयुष्य दुसऱ्याच्या मनावर जगतील तर आयुष्य देखील तुला किंमत देणार नाही। ही गोष्ट कायम लक्षात ठेव। तू तुझ्या जीवनामध्ये मदत करत जा, कारण मदत ही खूप महाग गोष्ट आहे। याची प्रत्येकाकडून अपेक्षा करत जाऊ नको, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात। जर तू प्रत्येकाकडे जाऊन म्हणशील मला मदत करा तर प्रत्येक जण मदत करणार नाहीत। मात्र माझ्या चरणी येऊन जेव्हा तू म्हणशील मामा माझे दुःख दूर करा, मी यासाठी प्रयत्न करून बसलो आहे, मात्र माझे दुःख माझा पाठलाग सोडत नाहीत, असे एकदा माझ्या चरणी येऊन म्हणतर मी नक्की तुझे ते दुःख दूर करेल। मी तुला त्या दुःखातून बाहेर काढेल। फक्त त्यामध्ये त्या दुःखांना तू पहिलं सामोरे जावं लागावं लागेल। जर ते दुःख तुझा पाठलाग सोडत नसतील तर मी नक्की त्यांना नष्ट करेल। विश्वास ठेव, आयुष्य तुझं सर्व काही नीट करेल। तुझ्या आयुष्यामध्ये जर तुला चमकायचं असेल तर तुला स्वतःचाच प्रकाश आणि जर तुला झळकायचे असेल तर स्वतःचा तेज तुला निर्माण करता आला पाहिजे। जर तुला प्रकाश आणि तेज निर्माण करता येईल तर आयुष्यात नक्कीच तू प्रत्येकाच्या मनात झळकशील, प्रत्येकाच्या हृदयात तुझं नाव झळकेल। त्यासाठी तुला प्रकाश आणि तेज निर्माण करता आला पाहिजे। जर तुला ह्या गोष्टी जमतील तर नक्कीच तू तुझ्या आयुष्यात काहीतरी करून जाशील। जर हा संदेश चांगल्या मनापासून शांत मनाने ऐकला असशील तर तुझे आभार। जर तुला संदेश चांगला वाटला असेल तर कमेंटद्वारे जरूर सांग। भेटूया असं